वाजवण्यावरून झालेल्या वादातून गाडीची काच फोडली इतकेच नव्हे तर पिस्टल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली सागाव परिसरात घडला। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तर 3 तलवारी, गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे जनार्दन भोईर आपल्या पत्नीसह 20 ऑक्टोबर रोजी याच परिसरातून गाडीने घरी परतत होते। यावेळेस गाडीसमोर 2 जण आल्याने त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला। हॉर्न वाजवण्यावरून जनार्दन भोईर आणि या दोघांमध्ये वाद झाला। या वाद घालणाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास जनार्दन भोईर यांच्या गाडीच्या काचा फोडल्या। हे दोघे ओळखीचे असल्याने जनार्दन भोईर यांचा भाऊ निलेश हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाब विचारण्याकरिता गेले। या दोघांनी पुन्हा निलेश भोईर यांच्या इमारतीत जाऊन निलेश भोईर यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यावेळी आरडाओरड केल्याने या दोघांनी तेथून पळ काढला। शेजारच्या इमारतीत पळून गेले। जाताना आपल्या जवळील पिस्टल व हत्यारही एका बॅगमध्ये भरून ती बॅग शेजारील इमारतीमध्ये ठेवली होती। आसपासच्या नागरिकांनी या दोघांना पकडून तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतलं। त्या इमारतीमधील बॅग शोधत बॅगेतील 3 तलवारी, गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतूस ताब्यात घेतली। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत मीर गुटेला व नितेश गुप्ता या दोघांना अटक केली आहे। त्यांचे साथीदार पसार झाले असून फरार आरोपीमध्ये 2 जण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या फरार आरोपींचा शोध सुरू आहे। मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1160/2024 कलम 307 व इतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये यातील जे फिर्यादी आहेत त्यांचा चुलत भाऊ आपल्या पत्नीसह आपल्या घराकडे येत असताना 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घटना घडली। त्यावेळी 2 हॉर्न वाजल्याचा राग मनात धरून 2 इस्मांनी यातील फिर्यादींचे जे भाऊ आहेत जनार्दन भोईर यांच्या गाडीची काच आपल्या साथीदारांसह येऊन रात्रीच्या वेळी फोडली होती। तर यातील जे आरोपित होते त्यांची ओळख पटल्यानंतर एका आरोपी त्या परिसरात राहत असल्यामुळे त्याच्याकडे विचारणा करण्यासाठी फिर्यादीचे जे चुलत भाऊ आहेत ते गेले होते। त्याचा राग मनात धरून त्या आरोपीच्या 2 मित्रांनी पुन्हा घटनास्थळावर येऊन फिर्यादीच्या डोक्याला पिस्टल लावून धमकी दिली आणि आम्हीच गाडीची काच फोडली आणि यापुढे याद राख आणि तुला पण असंच ठोकेल अशा प्रकारची धमकी दिली आणि ते तिथून निघून गेले। त्यावेळी फिर्यादी आणि फिर्यादीचे जे चुलत भाऊ जनार्दन भोईर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर तिथे लोक जमा होऊ लागले आणि जे 2 इसम होते धमकी देणारे ते एका मोरेश्वर पार्क नावाच्या इमारतीत शिरले। त्यावेळी ते आपल्याकडील जे शस्त्र होती ती एका ठिकाणी लपवून ते तिथून निघून गेले होते। तर पोलिसांना पण कॉल झाला होता त्यावेळी। त्या दरम्यान त्यातील एक आरोपितांनी आपल्यातल्या एका साथीदाराला ती शस्त्रांची बॅग नेण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळी लोकांनी त्या आरोपीला पकडलं। त्याची ओळख पटल्यानंतर आम्ही पंचनामा करून त्या काळ्या रंगाच्या सॅकमधून 3 चॉपर आणि 1 गावठी कट्टा तसेच 3 जिवंत राऊंड हस्तगत केलेले आहेत। त्याचबरोबर त्या आरोपीच्याकडे केलेल्या चौकशीत आणखीन आरोपींची नावं निष्पन्न करण्यात आलेली असून अजून एकूण 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। इतर आरोपींचा तपास सुरू आहे। यामध्ये ड्रग्सचा तस्करी करणारे देखील आरोपीचा सहभाग असल्याचे देखील बोललं जातं। नाही, यामध्ये काही 2 आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत। ते अद्याप फरार आहेत। त्यांचा आम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।